कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर बहुतांश मुलांनी काय केलंय, बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला ट्राय करतायत। मग सगळ्या मुलांच्या मनातला प्रश्न की मी बेटरमेंट केल्यानंतर मी पुढच्या राऊंडसाठी तरी जातोय, परंतु माझी जी बेटरमेंट केल्यानंतर जी कॅप राऊंड 1ची जी सीट आहे ती रिझर्व्ड आहे का किंवा ती सिक्युअर आहे का, हे सगळ्या मुलांना पडलेला एक प्रश्न आहे। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न काय की जी बेटरमेंट केलेली सीट आहे ती घेऊन मला कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4 ला जाता येणार आहे का, किंवा कोणत्या कंडिशनमध्ये मी ते बेटरमेंट अलाउ करू शकत नाही किंवा पुन्हा ती सीट घेऊ शकत नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। बेटरमेंटचे जे नियम आहेत ना ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत, तुम्ही ते समजून घेणं गरजेचं आहे। मी शक्य तितक्या सोप्या आणि सोप्या भाषेमध्ये आजचे जे बेटरमेंटचे जे नियम आहेत ते तुम्हाला समजावून सांगेल। आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना बेटरमेंटचे नियम आणि कॅप राऊंड 2, 3, 4 याच्यासाठी सीट अलॉटमेंटचे जे काही नियम्स आहेत ते सगळे मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा। 4 ऑप्शन्स होते। पहिला म्हणजे काय, ज्यांना पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं झालंय त्यांना ऑटो फ्रीज झालंय आणि काही मुलांनी फ्रीज केलंय। आता ज्या मुलांचं कॉलेज ऑटो फ्रीज झालंय आणि ज्या मुलांनी फ्रीज केले अशा मुलांनी काय करायचंय तर 3 दिवसांमध्ये म्हणजे 3 ऑगस्ट पर्यंत त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचंय। मग ते करण्याआधी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करावे लागतं, त्याची 1000 रुपये फी पे करावी लागते, सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि 3 ऑगस्ट पर्यंत त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं। हे होतं ऑटो फ्रीज आणि ज्या मुलांना फ्रीज झाले कॅप राऊंड 1 मध्ये त्यांच्यासाठी। आता ज्या मुलांना कॅप राऊंड 1 मध्ये एकही सीट अलॉट झाली नाही ते तरी डायरेक्टली कॅप राऊंड 2चा फॉर्म जो आहे ना तो भरू शकतात। आता राहिला प्रश्न, कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉट झालेली आहे आणि ती मुलांनी ज्यांनी बेटरमेंट केले, मग बेटरमेंट केलेल्या मुलांनी काय करायचंय, ज्यावेळी तुम्ही पुढच्या राऊंडला जाताय तर पहिली स्टेप तुम्ही तुमच्या लॉग इन मधून सेल्फ व्हेरिफिकेशन तुमचं कंप्लीट झालं पाहिजे। दुसरा आहे तुमची सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे 1000 रुपये ती पे केली पाहिजे, त्यानंतर बेटरमेंट हा ऑप्शन निवडला पाहिजे आणि शेवटी जे सीट ॲक्सेप्टन्स लेटर आलं होतं ते तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे। ठीक आहे, इतकी गोष्ट तुम्हाला करायची आहे बेटरमेंट निवडल्यानंतर, म्हणजे बेटरमेंटमधून तुम्ही पुढच्या राऊंडला कॅप राऊंड 2 ला तुम्ही तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे तो भरू शकता। आय होप कॅप राऊंड 1 पर्यंतची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला समजली असेल। कॅप राऊंड 2 ला ऑप्शन फॉर्म कुणाला भरता येतो, ज्या मुलांना एकही कॉलेज अलॉट झालं नाही त्यांना, किंवा कॅप राऊंड 1 मध्ये ज्यांनी बेटरमेंट केले त्यांना, या दोघांना कॅप राऊंड 2 ला ऑप्शन फॉर्म भरता येतो। आता येतो पुढच्या प्रश्नावरती, कॅप राऊंड 2 साठी नियम काय। कॅप राऊंड 2 साठी सुद्धा सिंपल तेच आहेत। समजा कॅप राऊंड 2 ला तुम्ही लिस्ट भरली, ठीक आहे, आणि त्या लिस्टमधले पहिल्या 3 ऑप्शनमधले एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल आणि तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेता येईल, तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही। ओके, म्हणजे कॅप राऊंड 3 आणि 4 ला जाता येणार नाही, तुम्हाला त्याच कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल। आता कॅप राऊंड 2 ला ज्यावेळी तुम्हाला एखादी सीट अलॉट झालेली आहे तर ज्या मुलांना फ्रीज करायचं आहे ते सुद्धा त्यांनी फ्रीज ज्या मुलांनी निवडणार आहेत कॅप राऊंड 2 नंतर त्यांनी सुद्धा त्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। ठीक आहे, समजा आता ऑप्शन राहिला 2, ठीक आहे, कॅप राऊंड 2 मध्ये एखादं कॉलेज तुम्हाला कोणतरी नवीन कॉलेज मिळाले आणि एखादं कॉलेज मिळालं नाही, असे 2 ऑप्शन्स तुमच्यासोबत राहतात। कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं होतं, कॅप राऊंड 2 ला तुमच्या लिस्टमधून दुसरं कोणतं तरी कॉलेज मिळालं तर कॅप राऊंड 1 ची सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि कॅप राऊंड 2 ची जी नवीन सीट आहे ती तुमच्याकडे राहणार। आणखीन एक, समजा कॅप राऊंड 1 ला तुम्हाला बेटरमेंट केलं आणि कॅप राऊंड 2 ला तुम्ही गेलात, कॅप राऊंड 1 ला एखादी सीट मिळाली होती, कॅप राऊंड 2 ला तुम्हाला एकही सीट अलॉट झाली नाही, मग तशा सिच्युएशनमध्ये कॅप राऊंड 2 ला एकही जर सीट मिळाली नसेल तर तुम्ही कॅप राऊंड 1 ची जी सीट आहे ती तुम्ही घेऊ शकता, ती तुमची रिझर्व्ड सेफ आहे। आय होप सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल। कॅप राऊंड 1 ला तुम्ही बेटरमेंट करून ज्यावेळी कॅप राऊंड 2 ला गेलात, कॅप राऊंड 2 ला कोणतीही सीट तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही कॅप राऊंड 1 ची जी सीट आहे ती तिथं ॲडमिशन घेऊ शकता किंवा ती सीट पुढे घेऊन तुम्ही पुन्हा बेटरमेंट करून कॅप राऊंड 3 ला जाऊ शकता। जर तुम्हाला एखादे नवीन कॉलेज मिळालं कॅप राऊंड 2 मध्ये, कॅप राऊंड 1 ला बेटरमेंट केलं होतं, कॅप राऊंड 2 ला गेलात, नवीन कॉलेज मिळालं तर कॅप राऊंड 1 ची सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार। मग कॅप राऊंड 2 साठी स्ट्रॅटेजी काय आहे, तर जे कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा चांगलीच कॉलेजेस तुम्ही कॅप राऊंड 2 च्या कॉलेज लिस्टमध्ये भरा। ज्या कॉलेजमध्ये जायचं नाही आहे, जिथे ॲडमिशन घ्यायचं नाही अशी कॉलेजेस कॅप राऊंड 2 मध्ये आपल्या लिस्टमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्या। कारण का होईल असं, समजा कॅप राऊंड 2 ला तुम्हाला एखादं कॉलेज मिळाले, कॅप राऊंड 1 ला एखादं कॉलेज मिळाले आणि कॅप राऊंड 2 ला तुम्ही म्हणजे कॉलेजसाठी ट्राय करताय आणि चुकून ज्या कॉलेजला जायचं नाही आहे किंवा लोअर कट ऑफचं कॉलेज जर तुम्ही लिस्टमध्ये ॲड केलं तर ते तुम्हाला मिळेल आणि जे कॅप राऊंड 1चं चांगलं कॉलेज होतं ते हातातून जाईल। ठीक आहे, आय होप ही गोष्ट बेटरमेंटचा पहिला नियम तुम्हाला समजला असेल। पुढच्या कॅप राऊंडमध्ये जर एखादी सीट भेटली नाही तर मागच्या कॅप राऊंड 1 ची जी सीट होती बेटरमेंट केलेल्या मुलांसाठी तिथे जाऊन ॲडमिशन घेता येतं आणि जर तुम्हाला नवीन सीट भेटली एखाद्या कॅप राऊंडमध्ये तर मागच्या जे कॅप राऊंडची सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार। हे होतं कॅप राऊंड 2। आता तुम्हाला ज्या मुलांना कॅप राऊंड 3 ला जायचं आहे, मग ज्या मुलांना एकही सीट कॅप राऊंड 2 मध्ये अलॉट झाली नाहीये किंवा नवीन एखादी सीट अलॉट झाली कॅप राऊंड 2 मध्ये तर अशी मुलं कॅप राऊंड 3 ला पार्टिसिपेट करू शकतात। ठीक आहे, परत बेटरमेंट करायचं आणि परत जाता येतं। म्हणजेच काय सिनेरिओ काय होईल तर कॅप राऊंड 1 ला एखाद्या सिच्युएशनमध्ये काय होईल तर कॅप राऊंड 1 ला सीट मिळाली होती, बेटरमेंट केलात, कॅप राऊंड 2 ला गेलात,
कॅपराऊंड 2ला एखादी नवीन सीट मिळाली, ओके, म्हणजे कॅपराऊंड 1ची सीट होती ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली, तर तुम्ही ती नवीन मिळालेल्या सीटसाठी सुद्धा बेटरमेंट करून कॅपराऊंड 3ला जाऊ शकता. ठीक आहे. दुसरी सिच्युएशन काय, कॅपराऊंड 1ला एखादी सीट मिळाली होती, बेटरमेंट केलात, कॅपराऊंड 2ला गेलात, कॅपराऊंड 2ला एखादी नवीन सीट मिळाली नाही, कॅपराऊंड 1ची जी सीट होती तीच राहिली तुमच्याकडे, तर तुम्ही परत बेटरमेंट करून कॅपराऊंड 3ला जाऊ शकता. ठीक आहे. आता येतो कॅपराऊंड 3ला. कॅपराऊंड 3ला पण सेम नियम आहेत, वेगळं काही नाही. पहिली 6 जे कॉलेजेस आहेत तिथं जर ॲडमिशन मिळालं तर ऑटो फ्रीज होणार आणि पहिल्या 6 ऑप्शन्समध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. दुसरं आहे म्हणजे काय, ज्या मुलांना वाटतं की मला कॅपराऊंड 3मधून जे कॉलेज मिळालं तिथं ॲडमिशन घ्यायचंच आहे, त्यांनी फ्रीज निवडा, त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करा. ऑटो फ्रीज आणि फ्रीज करणारे विद्यार्थी त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करतील त्या दिलेल्या वेळेमध्ये. ठीक आहे. राहिला प्रश्न कॅपराऊंड 3चा. ठीक आहे. आता कॅपराऊंड 3मध्ये सिच्युएशन काय आहे, तर समजा कॅपराऊंड 1मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं, बेटरमेंट केलात, कॅपराऊंड 2ला गेलात, कॅपराऊंड 2ला एखादं नवीन कॉलेज मिळालं, कॅपराऊंड 1ची सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल राहिली, त्यामुळे कॅपराऊंड 2चं कॉलेज सध्या आहे, परत बेटरमेंट केलात, कॅपराऊंड 3ला गेलात, कॅपराऊंड 3ला गेल्यानंतर एक पण सीट नवीन अलॉट झाली नाही, याचा अर्थ कॅपराऊंड 2ची जी सीट आहे ती तुमच्याकडे राहणार. ठीक आहे. जर कॅपराऊंड 3ला नवीन कोणती तरी सीट अलॉट झाली तर कॅपराऊंड 2ची जी सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार. त्यामुळे सिम्पल आहे, बेटरमेंटचा नियम इतका सिम्पल आहे. एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळी एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या कॅपराऊंडमध्ये नवीन कॉलेज तुम्हाला अलॉट होतं कोणत्याही कॅपराऊंडमध्ये, त्यावेळी जे मागच्या कॅपराऊंडचं जे कॉलेज होतं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. ठीक आहे. असं तुम्हाला विचारलं जात नाही की तुम्हाला हे कॉलेज हवं की हे हवं, मागच्या कॉलेजचं जे कॅपराऊंडचं जे कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. आणि समजा एखाद्या कॅपराऊंडमध्ये तुम्हाला नवीन कॉलेज अलॉटच झालं नाही, तर जे मागच्या कॅपराऊंडचं जे कॉलेज आहे ज्याच्या थ्रू तुम्ही बेटरमेंट केली होती तिथं तुमची सीट रिझर्वड आहे, तिथं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. सो कॅपराऊंड 3साठी समजलं असेल की कॅपराऊंड 3मध्ये समजा एखादी मुलाला अलॉटमेंट झाली नाही तरी सुद्धा ते कॅपराऊंड 4ला जाऊ शकतात परत बेटरमेंट करून. समजा नवीन कॉलेज अलॉट झालं तर ते बेटरमेंट करून परत कॅपराऊंड 4ला जाऊ शकतात, मात्र मागची जी बेटरमेंटची कॉलेज होतं ती तुमची कॅन्सल होणार. ठीक आहे. आणि आता शेवटचा येतो कॅपराऊंड 4. कॅपराऊंड 4मध्ये जे कॉलेज तुम्हाला मिळेल, ठीक आहे, ते तुम्हाला कन्फर्म तिथे ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. मग कॅपराऊंड 4ला काय सिच्युएशन होतील, तर कॅपराऊंड 4ला तुम्हाला एखादं नवीन कॉलेज मिळेल, म्हणजेच काय, जे तुम्हाला कॅपराऊंड 4ला कॉलेज मिळेल तिथंच जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. मागचं जे कॉलेज होतं कॅपराऊंड 3, 2 किंवा 1चं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. समजा कॅपराऊंड 4ला नवीन कॉलेज अलॉटच झालं नाही तर काय होईल, जे तुमचं रिसेंट कॉलेज अलॉट झालं होतं मग ते कॅपराऊंड 3ला, कॅपराऊंड 2ला किंवा कॅपराऊंड 1ला, तर तिथं तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल. एवढं सिम्पल. आता मला माहिती आहे की थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. जर वाटत असेल की व्हिडिओ थोडा म्हणजे खूपच कॉम्प्लिकेटेड झालाय, पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. समजून घ्या ही प्रोसेस काय आहे. बेटरमेंटचे नियम, बेटरमेंटचे 2 सिंपल नियम आहेत. पहिला नियम काय, समजा या माझ्या हातावरती ॲट अ टाईम माझ्याकडे फक्त एकच कॉलेज राहणार. ठीक आहे. म्हणजेच मी कॅपराऊंड 1ला मला एखादं कॉलेज मिळाले, मी बेटरमेंट करून म्हणून पुढच्या कॅपराऊंडला जातोय, मला पुढच्या कोणत्याही कॅपराऊंडला एखादं नवीन कॉलेज मिळालेलं कॉलेज सोडून एखादं नवीन कॉलेज मिळालं, त्यावेळी माझं जे मागचं जे कॉलेज होतं कॅपराऊंड 1चं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. हा पहिला नियम. दुसरा नियम, कॅपराऊंड 1ला मी बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जातोय, पुढच्या राऊंडला मला कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही आहे. ठीक आहे. कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर काय करू शकतो, जे कॉलेज माझ्याकडे मागच्या कॅपराऊंडमध्ये होतं तिथं जाऊन मला ॲडमिशन घेता येतं. ती सीट तुमची सेफ आहे, तिथं तुम्ही जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. हे सिंपल 2 नियम आहेत, ते तुम्ही समजून घ्या. आय होप हे बेटरमेंटचे जे नियम्स आहेत ना ते तुम्हाला समजले असतील. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं, घाबरून जाऊ नका. जी बेटरमेंट केलेली सीट आहे ती सिक्युअर आहे. फक्त तुमचं जे सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे ते व्यवस्थित तुमच्याकडे ठेवा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणखीन एक महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, या कॅपराऊंड प्रोसेसमध्ये व्यवस्थित काळजीपूर्वक सामील व्हा. ठीक आहे. आता कॅपराऊंड 1चा अलॉटमेंट झालेला आहे, कॅपराऊंड 2ला ज्यावेळी तुम्ही लिस्ट भरणार आहात त्यावेळी काळजी काय घ्यायची आहे, मिळालेल्या कॉलेजपेक्षा जी चांगली कॉलेजेस आहेत ना तीच फक्त लिस्टमध्ये ठेवायची. बाकी कुठलीही कॉलेजेस ठेवू नका. ज्या कॉलेजमध्ये मला जायचं नाही आहे किंवा ते बघूया घेऊया असे एक्सक्युजेस देऊ नका. फक्त मिळालेल्या कॉलेजच्या वरची कॉलेजेस ज्यांचे कट ऑफ हाय आहेत आणि जिथे ॲडमिशन तुम्हाला भेटलं तर घ्यायचीच आहेत अशीच कॉलेजेस लिस्टमध्ये ठेवा. आय होप तुम्हाला याच्याबद्दल एक ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराऊंड 2साठी एक वेगळा व्हिडिओ बनवेल, परंतु तुर्तास बेटरमेंटचे जे नियम आहेत ना ते तुम्हाला समजायचे.